नमस्कार मंडळी, मराठी रेसिपीमध्ये खूप स्वागत आहे। तर बिना भाजणीची खमंग कुरकुरीत चकली बनवण्यासाठी इथे मी 4 वाट्या गव्हाचे पीठ घेतले। एक स्वच्छ रुमाल घेतलाय किंवा तुमच्याकडे स्वच्छ कपडा असेल तर कोणताही स्वच्छ कपडा घ्यायचा आहे। या कपड्यामध्ये 4 वाट्या गव्हाचे पीठ घातले। आता याच्या मी व्यवस्थित अशा घट्ट गाठी बांधून घेते। तर याचं छानसं गाठोडं तयार करून घ्यायचे। तर या पद्धतीने घेतले। 2 कुकरचे डबे घेतले। तर एका कुकरच्या डब्यामध्ये मी हे गव्हाचं गाठोडं ठेवून देते। तर दुसऱ्या कुकरमध्ये इथे मी 4 चमचे मुगाची डाळ घेतले। तर एक 3-4 पाण्याने मी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता एक 2 वाटी पाणी घालते। तर हे पीठ शिजवताना डाळीचा डबा मी खाली ठेवते आणि पिठाचा जो गाठोडा बांधलाय तो डबा मी वरती ठेवते, कारण पीठ व्यवस्थित छान शिजलं जाईल आणि अजिबातही पाणी जाणार नाही त्या डब्यामध्ये। तर आता मोठ्या कुकरमध्ये मी याला एक 4 ते 5 शिट्ट्या करून घेते, पीठ शिजवून घेते। पीठ शिजवलंय आणि छान असं कुकर थंड झालाय, पीठ सुद्धा छान थंड झालंय। 1.5 ते 2 तास मी हा कुकर असाच छान थंड व्हायला ठेवला होता। आता हे पीठ बघा मस्त असं शिजलंय। आता जेव्हा आपण कधी संध्याकाळचं जर पीठ शिजवलं, आपल्याकडे वेळ कमी असेल किंवा सकाळी शिजवलं, वेळ कमी असेल तर अगदी 8 दिवसापर्यंत हे पीठ असंच छान राहतं, अजिबातही खराब होत नाही। तर फक्त फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालतं किंवा मग असं जरी आपण एखाद्या डब्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा छान राहतं पीठ। फक्त या रुमालामध्येच बांधून ठेवून द्यायचं, अजिबातही पीठ खराब होत नाही 8 दिवसापर्यंत। आता इथे मी या गाठी सोडून हे पीठ या रुमालातून काढून घेते। तर बघू शकता खूप घट्ट असं पीठ छान तयार झालंय। तर असं पीठ शिजलं पाहिजे चकलीसाठी। आता इथं 2 प्रकारे आपण पीठ बारीक करू शकतो। तर इथं खिसणीवरती एक तुम्ही पीठ खिसून छान बारीक करू शकता। तर मी इथं अगदी साधी सोपी पद्धत दाखवते, झटपट अगदी पटकन हे पीठ बारीक होतं। तर इथं मी मिक्सरमध्ये पीठ बारीक करून घेते। खूप मस्त असं पीठ बारीक होतं, वेळ अगदी कमी लागतो आणि त्रास सुद्धा होत नाही अजिबात। तर सगळ्यात अगोदर हे पीठ फोडून घेते आणि छोटे छोटे तुकडे करून घेते या पिठाचे, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन वाटले जातील। तर मिक्सरचं भांडं घेतलं आणि याच्यामध्ये हे तुकडे घालते आणि व्यवस्थित असं मस्त पीठ बारीक करून घेते। तर खिसणीवरती असाही खूप वेळ जातो आपला पीठ बारीक खिसून घेण्यासाठी। तर अगदी सोपी पद्धत म्हणजे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा। तर इथे बघू शकता मस्त असं पीठ बारीक झालंय। आता हे पीठ चाळून घ्यायचे। तर एका ताटामध्ये मी चाळणी घेतले आणि याच्यामध्ये हे पीठ सगळं ओतून घेते। तर याच पद्धतीने मी सगळंच पीठ बारीक करून घेते मिक्सरमध्ये। पीठ बारीक झाले। आता मी हे पीठ व्यवस्थित असं चाळून घेते। मिक्सरमध्ये पीठ बारीक केल्यामुळे अजिबातही ह्याच्यामध्ये चाळ राहत नाही, व्यवस्थित असं बारीक वाटलं जातं। तर हे एक राहिलेलं पिठाचा जो गोळा आहे तो मी ह्याच्यावरतीच खिसून घेते, या चाळणीवरतीच व्यवस्थित खिसला जातोय। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते पाण्यासकटच आणि हे आता बारीक अशी वाटून घेते। मुगाच्या डाळीमुळे पीठ जे आपण चकली बनवतो ना खूप खमंग खुसखुशीत होते। आता इथे बघा डाळ पण चांगली वाटली गेली। आता ह्या पिठामध्ये मी थोडेसे मसाले घालते। तर मसाल्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घेतले, छान झणझणीत चकली आवडते तर थोडंसं लाल तिखट मी जास्त घेतलंय। त्याचसोबत 1-2 चमचे तीळ घेतलेत। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेते। एक अर्धा चमचा ओवा घेतलाय, हातावरती थोडासा चोळून मी या पिठामध्ये घालते। त्याचसोबत इथं धने आणि जिऱ्याचे पूड 1 चमचा घेतले। आता हे सगळं मिक्स करून घेते सगळ्यात अगोदर। तर आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण चकलीचं पीठ मिळतो, गव्हाची चकली किंवा मैद्याची चकली जेव्हा आपण करतो ना, तर बऱ्याच वेळा काय होतं तेल घातल्यामुळे चकली तेलात खूप जास्त विरघळते। पीठ मळताना जेव्हा आपण तेल घालतो ना, शक्यतो बिना तेल घालता पीठ मळलं तरी खूप छान चकली होते। तेलाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर चकली तेलामध्ये पूर्ण विरघळून जाते। पण मी इथं पीठ मळताना आज तेलाचा अजिबात वापर करणार नाही। तर मी इथं मुगाची डाळ शिजवून घेतले, तर या मुगाची डाळच घालणार आहे। तर तेल घातल्यामुळे चकली बराच वेळा फसते, तर त्यासाठी मी इथं तेल न घालता मुगाची डाळ वाटून घातले आणि पीठ खूप जास्त घट्ट असं मळून घ्यायचं, म्हणजे काय होतं तेल जास्त पीत नाही आणि चकल्या चांगल्या कुरकुरीत अशा तळल्या जाते ती।
तर इथं मी पीठ मळून घेतलं आणि छान घट्टसर पीठ मळून घेतलं, अजिबातही पातळ पीठ नाही ठेवलेलं. आता इथं हा चकलीचा साचा घेतलाय. तर या चकली साच्यामध्ये व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचंय. बस इतपत पीठ भरून घेतलंय मी या साच्यामध्ये. तर फक्त चकली करताना जेव्हा आपण पीठ मळायला घेतलं ना, त्याच्यामध्ये तेलाचा वापर अजिबात करू नका. तेलामुळे चकली तेलामध्ये जेव्हा आपण तळतो तेव्हा ती विरघळली जाते. तर आता इथं चकल्या करून घेते मी छान अशा मस्त. पीठ मळताना पीठ अजिबातही पातळ मळायचं नाही. तिथे चकल्या करून घेतल्या आणि तुम्हाला दाखवते मी. पीठ घट्ट मळल्यामुळे चकली अगदी अलगद आपण हातात व्यवस्थित अशी उचलू शकतो बघा. आणि छान चकल्या तयार होतात. आता तेल गरम करून घेतलंय आणि गॅस पूर्ण कमी केलाय मी. त्याच्यानंतरच याच्यामध्ये चकली सोडले आणि आता चकली जोपर्यंत तेलावरती तरंगत नाही एका साईडला, आणि गॅस अगदी खूप मोठा करायचा नाही, तर अगदी मीडियम ते बारीक गॅसवरतीच या चकल्या तळून घ्यायच्या. तर इथं बघू शकता चकली छान तेलावरती अशी तरंगायला लागली. आता त्यानंतरच चकली दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आणि तेलामध्ये लगेचच चकली तेलावरती जोपर्यंत तरंगत नाही तोपर्यंत चकलीला हलवायचं नाही, नाहीतर मग तेलात विरघळली जाते, तुटली जाते, ती व्यवस्थित तळली जात नाही. आता इथं चकली मी दुसऱ्या साईडून बघा पलटवून घेतले तेलामध्ये आणि आता व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत मी या चकल्या तळून घेते. तुम्ही बघू शकता इथं अजिबातही तेलामध्ये चकली विरघळली नाही किंवा पीठ अजिबातही विरघळलं नाही. छान अशी तर चकली तळली जाते. तुम्हाला माझी रेसिपी व्यवस्थित अशी तुमच्याशी शेअर करता येत नाही, तर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करून जरूर सांगा मला, मी नक्की सांगेन. इथे बघा दोन्ही साईडून मस्त कुरकुरीत चकली तळून झाली आणि तेलावरती या पद्धतीने चकली अशी तरंगायला लागली की मग काढून घ्यायचं. त्याचे बुडबुडे कमी झाले का नाही की चकली मस्त अशी तळली गेली समजायचं. इथे बघू शकता चकलीला रंग खूप मस्त आलाय आणि चकली छान अशी तळली गेली, मस्त कुरकुरीत झाले. तर आता याच पद्धतीने मी बाकीसुद्धा चकल्या तळून घेते. आणि ह्या चकल्या अजिबातही मऊ पडत नाहीत, अगदी 1 ते 2 महिने कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या राहतात. तर इथे बघा या पद्धतीने मी चकल्या करून घेतलेत आणि एक 4 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 35 ते 36 अशा चकल्या तयार झाल्यात या साईजच्या. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी चकली तयार झाली आणि खूप जास्त कुरकुरीत झाले. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर मस्त बघू शकता इथं कुरकुरीत अशी चकली तयार झाली. अजिबातही तेल जास्त पीत नाही ही चकली, कमी तेलामध्ये तयार होते आणि अगदी खुसखुशीत, अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीही करेल इतकी. तर चला मग भेटू अशा छानशा रेसिपीसोबत.